मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। मुंबईत मंगळवारी सायंकाळी झालेल्या भाजपच्या जनाक्रोश मोर्चादरम्यान एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं आणि त्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे। ही घटना घडली महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत। महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपने जंबुरी मैदान ते NSCI डोम वर्लीपर्यंत मोर्चा काढला होता। मात्र या मोर्चामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला आणि याच जाममध्ये अडकलेल्या एका महिलेचा संताप अनावर झाला। मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. व्हिडिओमध्ये दिसतं की ही महिला थेट मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांसमोरच आपला राग व्यक्त करते। ती जोरजोरात ओरडत सांगते की मला 1 तासापेक्षा जास्त वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागलं। मला माझ्या मुलाला घ्यायला जायचं आहे। तुम्ही रस्त्यावर मोर्चा काढून लोकांना का अडवता? मैदानावर जाऊन आंदोलन करा, रस्ता मोकळा ठेवा। किसी से बात नहीं कहाँ करनी रहते है। हैं? आप कहाँ रहते हैं? यहाँ रहते हैं। चलो आपका क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड चलो, पर चलो। 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? कहाँ पे वहाँ व्हीकल है आपका? चलिए। चलो 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 चलो। आवाज कम करो, आवाज कम करो। तिच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे काही काळ वातावरण तापलं। पोलिसांनी तिला आवाज कमी करण्यास सांगितलं, मात्र ती महिला आपल्या भूमिकेवर ठाम राहिली। दरम्यान मंत्री गिरीश महाजन मात्र शांतपणे उभे राहून परिस्थिती हाताळताना दिसले। या घटनेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। अनेकांनी त्या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की आंदोलनाचा हक्क असला तरी सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने मोर्चे काढणं कितपत योग्य? विरोधकांनीही यावरून भाजपवर निशाणा साधला आहे। त्यांनी म्हटलं की जनतेच्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी अशा मोर्चांमुळे सामान्य लोकांची गैरसोय केली जाते। हा विद्रोह आहे, महिलांचा राग आहे, संताप आहे। तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय। 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय, मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी। तर काहींनी त्या महिलेचा आवाज हा खऱ्या मुंबईकरांचा आक्रोश असल्याचं म्हटलं। मुंबईसारख्या धावत्या शहरात वेळेचं महत्त्व खूप मोठं आहे। अशा परिस्थितीत ट्रॅफिक जाममुळे अडकलेल्या नागरिकांचा संताप उफाळून येणं साहजिकच आहे। ही घटना केवळ एका महिलेची प्रतिक्रिया नसून रोजच्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या भावना व्यक्त करणारी आहे। आता प्रश्न असा आहे की आंदोलन आणि मोर्चे काढताना नागरिकांच्या सोयीचाही विचार होईल का आणि प्रशासन यावर काही तोडगा काढेल का? सध्या तरी या घटनेने राजकारणासोबतच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवरही प्रकाश टाकला आहे आणि सोशल मीडियावर याची चर्चा सुरूच आहे।